छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर सुरू केलेल्या महाराजस्व अभियानाच्या कॅम्पनंतरही नागपुरातील पांगुळ वस्तीतील शेकडो नागरिक जात प्रमाणपत्र, डोमिसाईल आणि इतर दाखल्यांसाठी प्रतीक्षेत आहेत। पेसरा वेचणाऱ्या कुटुंबातील दिव्यांग विद्यार्थी छकुली जाधवनं 10वीमध्ये 80% गुण मिळवले, तरी जात प्रमाणपत्र न मिळाल्यानं शिष्यवृत्ती अर्ज भरता आले नाहीत। वृद्ध नागरिकांचेही दाखले प्रलंबित असल्यामुळे त्यांच्या नातवांच्या शैक्षणिक अर्जांमध्ये अडचण येते। कॅम्पमध्ये अधिकारी फोटो सेशन करून निघून गेले असं नागरिकांचं म्हणणं आहे, तर योजना उद्देशपूर्ती होण्याऐवजी व्यर्थ ठरतेय। त्यांनी प्रलंबित दाखल्यांसाठी तातडीनं कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। दरम्यान पांगुळ वस्तीतल्या नागरिकांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। सध्या आम्ही नागपूरच्या पांगुळ समाजाच्या वस्तीमध्ये आहोत आणि या ठिकाणी 6 महिन्यांपूर्वी झालेल्या कॅम्प नंतरही अजूनही प्रमाणपत्र पोहोचलेले नाही। केव्हा कॅम्प झाला होता? एक कॅम्प झालं होतं 4 जून, एक झालं होतं 6 जून। त्यातनी आमचे डॉक्युमेंट्समध्ये डोमिलेशन, जातीचं कास्ट न काही आणि पूर्व कोणाला काही डॉक्युमेंट्सची अडचण होती, ते पण डॉक्युमेंट्स आम्ही दिले होते। पण याच्यापूर्वी काय झालं, काही सगळ्यांचे यानी 186 लोकांचे फॉर्म होते, त्यांचे सगळ्याचे नाव वगैरे सगळं होतं, पण त्याच्यातून 10 लोकल फक्त मिळाले, ते बाकी लोकल नाही मिळाले। मी अर्ज केला होता 4 एप्रिलला, पण तो मला मिळालाच नाही आणि आज मला स्कॉलरशिपच्या फॉर्मसाठी पाहिजे आणि मला ॲडमिशनमध्ये पण खूप दिक्कत झाली। स्कॉलरशिप तुला मिळत नाही आता? नाही। माझे दोन्ही नातनी आणि नातू हे सगळे 10वीला आहे। मॅडम त्यांना म्हणती की तुमची जातीची सर्टिफिकेट पाहिजे, नाही तर दिले तर आम्ही शाळा समोर शिकू शकत नाही। 10वीची तर परीक्षा पुढील काही महिन्यांमध्ये बोर्डाची परीक्षा येऊन जाईल, मग अडचण आहे त्यांची परीक्षेची? हो, त्याच्यासाठी तर आम्हाला काष्टाची जरूरत आहे। दाखले मागतात आता, कसे कास्टसाठी कसे दाखले मागतात 50 वर्षाचा पूर्वीचा, आता ते कसं आमच्या बापाचा पुरावा मागतील, आमची स्वतःची जन्मतारीख। आमचे आईबाप कसे वारंवार कसे बिराडे घेऊन घुमायचे, इथून त्या गावाला तिथून त्या गावाला, त्यांची जन्मतारीख नाही, आमची जन्मतारीख नाही, 50 वर्षाचा आम्ही पुरावा कुठून आणावं? या लोकांच्या या अडचणीकडे अधिकारी जे आहेत ते लक्ष घालतील हीच अपेक्षा। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। आणि यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये अधिकाऱ्यांनी